पुण्यात चितळे बंधूंचं नाव वापरत बनावट बाकरवडीची विक्री केल्याचा प्रकार समोर आला। बनावट बाकरवडी खरेदी करू नका, चितळे बंधूंनी आवाहन केले। चितळे स्वीट होमकडून नावाचा गैरवापर, फसवणूक आणि याबाबतीत आता पोलिसांकडे तक्रार करण्यात आली। वांद्र्यातील एजेएल हाऊस समोर देवाभाऊ बुलडोजर चलाव पोस्टर्स लावण्यात आली। या पोस्टरवर मुख्यमंत्री फडणवीस, शेलार, योगी आदित्यनाथ यांचे फोटो लावण्यात आले होते। भाजप सचिव विश्वबंधू रॉय यांनीही बॅनरबाजी केल्याचं कळतंय। छत्तीसगडमध्ये 22 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली। उसूर पोलीस ठाणे, जांगला पोलीस ठाणे, नेल्सनार पोलीस ठाणे आणि कोबरा पथकाने ही कारवाई केली। त्यांच्याकडून टिफिन बॉम्ब 20 तारा जप्त करण्यात आल्या। बिहारच्या मुझफ्फरनगर गावात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। यात लागलेल्या आगीमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला। बरियारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रामपुरमणी गावातील ही दुर्घटना आहे। आग लागली तेव्हा मुलं बाहेर पडण्याऐवजी घरात पळून गेल्यानं हा मृत्यू झाल्याचं कळतं। ट्रम्प यांचा चीनवर नवीन टॅरिफ बॉम्ब पडलाय। चीनच्या 125% टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून 245% टॅरिफची घोषणा ट्रम्प यांनी केली। चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 245 पर्यंत आता आयात शुल्क लावण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।